नमस्कार. त्रिबलीकटी स्त्री, लेखिका गौरी चौधरी. ती माझ्यासमोर उभी होती, न बोलता पण सगळं सांगणारी. कंबरभर पदर खाली ओघळलेला आणि त्यावर 3 गाठी, जणू तिच्या स्त्रीत्वाच्या काठावर बांधलेले काळाचे ठिपके. 3 जन्मांची न उमललेली फुलं. 3 वेगवेगळ्या ऋतूंनी गाठलेली तिची किनारी. पहिली गाठ हिरवळीसारखी मृदू होती. तिच्या मातृत्वाचा, पहिल्या प्रेमाचा आणि निष्पाप स्वीकाराचा गंध येत होता त्यातून. ती गाठ जणू अशा काळाला बांधली गेली होती जिथं बाई पहिल्यांदा आपण अपूर्ण आहोत हे अनुभवते. तिच्या त्या गाठी खालून दुधाळ श्वास, केवळ गंध नाही तर सृष्टीचा स्पर्श उमटत होता. जणू जरा हलके स्पर्श केलास तर ती उलगडेल आणि त्यातून एका ओल्या जमिनीचा, पावसात भिजलेल्या पहिल्या सरीचा शांत आणि साकळलेला श्वास बाहेर येईल. दुसरी गाठ किंचित घट्ट, मधोमध घट्ट विणलेली, आत काही लपवलेलं. ती तिच्या अंतःकरणाची गाठ होती. शब्दांचे कंगोरे, अश्रूंचे धागे आणि अपूर्ण स्वप्नांची सुया एकमेकात रुतलेल्या. कधी कोणी तिचं नाव लिहिलेलं नव्हतं, पण तिनं अनेक वेळा स्वतःच्या ओठांवर दुसऱ्यांचे स्वप्न कुंकवाने लिहिली होती. ती गाठ बंदिस्त नव्हती, ती बोलकी होती, मौनातून ओरडणारी. ती तिच्या गाठीला हात लावत म्हणाली, ही गाठ मी स्वतः बांधली. जेव्हा माझं अस्तित्व माझ्याच आरशाशी भांडायला लागलं तेव्हा. आणि तिच्या बोटांमध्ये त्या गाठीच्या वाकऱ्या कडांवर दाट झालेली एक किंचित कंपती थंडी होती. तिसरी गाठ काळसर आणि थोडीशी विदीर्ण. ती गाठ नव्हतीच, तो शिल्लक राहिलेला व्रण होता. त्यागाची, तडजोडीची आणि कुणालाही न कळलेल्या स्त्री शौर्याची. जणू काळानेच तिच्या कटीवर एक ठिक्कर मारली होती आणि म्हणाला होता, ही साक्ष आहे की तू जगली होतीस, हसत नव्हतीस. ती म्हणाली, ही गाठ मी उलगडायचा खूप प्रयत्न केला, पण ती माझ्यात मुरली आहे आता. तिच्या आवाजात न दुखणारा पण आजही दररोज हलकेच ठसठसणारा काळ होता. ती गाठ तिच्या कटीला नव्हे तर तिच्या अस्तित्वाला जखडलेल्या होत्या. त्या गाठी म्हणजे तीच होती, तिची चव, तिचा गंध, तिची वेदना आणि तिचा अभिमान. ती एकटी नव्हती, ती स्वतः सकट त्रेजा होती. आई, प्रेयसी, संन्यासी. ती स्त्री नव्हती, ती एक गाठलेली कहाणी होती. ती एक उलगडायची घाई न करता वाचावी लागणारी कविता होती. ती एक तिळतिळ हरवूनही पिढ्यांना उरलेली आठवण होती.